तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आलं नाशिकच्या एका छोट्याशा शेतकऱ्याच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा उठल्या सगळ्या गाय आपण चारायला सोडल्या नदीपाशी. आपल्या पोरांची कशी दिवसाची सुरुवात ही फिरण्यापासून होत राहते आणि आपलीवाली दिवसाची सुरुवात ही कामापासून होत राहते. त्याच्यामुळे आम्ही दोघं जण निघालो होतो गाया घेऊन गाया चारायला. सगळ्यात पहिल्यांदा गाया नदीवरती आणून घातल्या. नदीवरती आल्याबरोबरच सगळ्या गाया पाणी प्यायला बी लागल्या. फायनली पाणी नदीवरती चरल्या आणि आज होता बरं का रविवारचा दिवस आणि इथंच वरती मंदिर पण होते म्हसोबा महाराजाचं. म्हटलं चला रविवारचा दिवस म्हसोबाच्या महाराजाच्या पाया पडायला जाऊ. जर पावला तो देव आपल्याला तर पावला. आज रविवारी सगळे भक्तजण म्हसोबा महाराजाच्या दर्शनाला जात राहते. मला हेच नाही समजत का इतर दिवस तो म्हसोबा महाराज काय नाही म्हणतो का दर्शनाला. त्याच गोष्टीला मध्य नजर ठेवून आम्ही सुद्धा म्हसोबा महाराजाचं दर्शन घेतलं रविवारच्या दिवशी. म्हटलं पाहू आता काय होतं. आणि हा फायनल आपलावाला हा गेटअप आहे, कारण की एवढं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत गाया चारणं नदीकाठी म्हटल्यावर मजाक नाही. चला फायनली आपण सगळ्या गाया चारल्या. आता आपण नेल्या त्या सावलीला. इथं झाडाखाली बांधून दिल्या ना. आता आपण जाणार आहे जेवायला. मामा आले होते आपल्याला घ्यायला. फायनली एवढ्या सगळ्या गाया आपण बांधल्या. काही त्या तिकडं आहे, तिकडं पण काही गाया आपण बांधू राहिलो आणि आम्ही जाणार आहे आता घरी जेव्हा. आता आम्हाला सगळ्यांना लागल्या बरं का भुका, कारण की 12 वाजले होते. आम्ही आलो इकडं. मामाचं त्यांचं आहे ना शेडचं पण काम चालू होतं. तिथंच मिस्त्री पण त्यांचीवाली कामं चालू होते. पण मग तिथं असा विषय झाला का नेमकी लाईटच आहे ना. तिथं रिकामी झटे वाढले आमच्यावाले, जेणेकरून आता ते तिथं पाहू राहिले. तिकडून वायर आणली, तिथं करंटच नाही येते पण इथं असा सीन आहे. आता ते कधी झटे मिळतात त्या आणि कधी आम्ही घरी जाऊ, आम्हाला असं झालं होतं पोरांनो. घरी आलो आणि घरी आल्याबरोबरच ह्या पठ्ठ्यानं त्याचे 3 पठ्ठे सोडले होते वरती उडायला. एकदा ते जाऊ दे मर्द्या, नसल पाहतो मी. ये गेलं आपलं आलो रॉकेट. पण मग रॉकेट हे फिरून नेमकी त्या घरावरती जाऊन बसलं होतं. घ्या आता वाढले ना झटे. त्याच रॉकेटला पाहून इकडे यानं परत दुसरं रॉकेट सोडलं. पण मग ते पण त्या घरावर जाऊन बसलं. फायनली ते दोन्ही काढण्यासाठी याला पण घरावर चढायला लागलं. आणि आजू आता बरं का तिथं धोंडा. त्या धोंड्यामुळे ना आम्हाला सध्या थोडे लईच मोठे मोठे काम होते, जसे की बारदणं आणणे, ताडपत्र्या पसरवणे वगैरे. पहिल्यांदा कांद्याच्या चाळीमध्ये सगळ्या बाजा ह्या पसरून घेतल्या आणि त्याच्यावरती ताडपत्री पण टाकून दिली. तुम्हाला तर माहिती आहे शेतकऱ्याची इकडं कसं राहतं पोरांनो. कधी लाईट जाईल कधी लाईट येईल काहीच सांगता येत नाही, बरोबर नाही. आपल्याकडं काही जनरेटर नाही आहे. आणि ते सगळं काम करून आम्ही निघालो होतो पाणी आणायला, कारण की जे आपल्या इकडं जेवायला येणार आहे त्यांना आपल्याला जारचं थंड पाणी पाजावं लागणार आहे पोरांनो. सगळ्यात पहिल्यांदा पाणी भरून घेतलं आणि घरी आलो. सगळे पाहुणे रावळे जमायला सुरुवात झाली होती. आपण जेवण करू, नंतरून भेटू. मी ऐकलं होतं का नाशिक जिल्ह्यातल्या लोकांचं मन लय मोकळं आहे. चला मोकळ्या म्हणून तुम्ही पण सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील.